आमच्यासारखे लोक फार सकारात्मक आहे. सामान्य कार्यकर्ता दोन्ही बाजूने मला सांगा की आतापर्यंत तुम्हाला सकारात्मकता ही नव्हती, आता म्हणजे सगळं गमावल्यावर आता सकारात्मक वाटायला मला असं वाटत नाही कोणी काही गमावलंय. जर राज ठाकरेंनी जर गमावलं असेल सर्व काही, तुम्ही पण नाही आमचं आम्ही बघू. लक्षात घ्या, ज्या दिवशी ठाकरे एकत्र आले ही एक ऊर्जा निर्माण, एक वीज चमकेल ना महाराष्ट्रात, त्या दिवशी महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे तुम्हाला बदलताना तुम्ही त्याच्यासाठी अटीशर्ती घालता की ह्याला भेटायचं नाही त्याला भेटायचं नाही. तुम्ही भेटलेले चालता, तुम्हाला भेटायला काही प्रॉब्लेम नाही. उद्धव ठाकरे अजित पवारांना भेटले तर प्रॉब्लेम नाही, राज ठाकरेंनी भेटायचं नाही. ही कसली अट? उद्धव ठाकरे अजित पवारांना कधी भेटले? मध्यंतरी त्यांची झाली ना भेट. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले, ते चालतं. आता असं की ते उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे, त्यांना भेटले तर काय प्रॉब्लेम नाही. बघा, हे तुमचे प्रश्न निरर्थक आहेत आणि या तुमच्या संकल्पना सुद्धा निरर्थक. कशा निरर्थक कसं पटवून द्या? म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तर ते अर्थ. आणि शत्रू कोण आहेत महाराष्ट्राचे? कोण आहेत? ज्यांनी ही शिवसेना फोडली, महाराष्ट्र मुंबईचं वाटोळं करायला निघाले. पण असं आहे की शिवसेना फोडल्याचं तर सगळ्यात मोठं खापर देवेंद्र फडणवीसावरच फोडलं जातं. हा, मग तुम्ही त्यांच्याबद्दल तुमचा काही आक्षेप नाही आहे ना? मग तुम्ही भेटताना जाऊन पुष्पगुच्छ देता,